नमस्कार. राधाश्रीचे बोल. परवापासून मी टॅरोविषयीचे माझे व्हिडिओ अपलोड करत आहे. माझा उद्देश आहे तो टॅरोबद्दलचा अर्थ, त्याच्यानंतर टॅरो कोर्समध्ये जे घेतात म्हणजे ॲडव्हान्स आणि आधीची स्टेप बेसिक कोर्स, ते सगळं तुम्हाला कळावं. कारण मी हे दोन्ही कोर्स केले आणि माझ्या असं लक्षात आलं की टॅरो हे जेवढं आपण हातात घ्यावं, टॅरोशी गप्पा माराव्यात, टॅरोबद्दल सांगितलेली रिच्युअल्स करावीत, तेवढं टॅरो आपल्याला अधिक समजत जातं छानपणाने. टॅरोमध्ये मुख्य काय आहे तर चित्र आहे आणि चित्रांच्या भाषेवरून त्यातल्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यात डिनोट केल्या आहेत, सांगितल्या आहेत. मग ती फुलं फळं असो, पर्वत असो, मंदिरं असोत, त्याच्यावरती दाखवलेला जो स्त्री किंवा पुरुष आहे तिच्या हातात घेतलेली एखादी मशाल असो किंवा जे काही आहे ते, त्या प्रत्येक गोष्टीवरून प्रश्नकर्त्याला आपल्याला उत्तर देता येतं आणि त्याचे अर्थ लावणं प्रश्नाच्या अनुषंगाने. जर का तुम्हाला एखादी व्यक्ती कोणत्या वेळेला तुम्हाला प्रश्न विचारायला आली, त्या वेळेची ती घडी कोणत्या गोष्टीला डिनोट करते, म्हणजे काय दर्शवते, चांगलं वाईट, पौर्णिमा अमावास्या किंवा प्रतिपदा ते पौर्णिमेपर्यंत आणि परत दुसरा आठवडा, शुक्ल आणि कृष्ण पक्ष, हे सगळं आपल्याला माहिती आहे. ह्यातलं जेवढं काही तुम्हाला ज्ञान, जर का तुम्हाला ज्योतिष म्हणून नाव कमवायचं असेल तर ते मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. हळूहळू मिळवा, प्रयत्न करा. पुस्तकं आहेत खूप, अनेक गुरु आहेत आपल्याला मार्गदर्शन करणारे, अनेक क्लासही आहेत. पण इथे मला प्रामुख्याने टॅरोबद्दल बोलायचं आहे. तर पुन्हा मी स्ट्रेंथ याच कार्डकडे आज वळत आहे. 8 नंबरचं कार्ड, ह्याच्यावर रोमन लिपीमध्ये 8 आकडा दाखवलेला आहे, जे शनीला डिनोट करतं. आता जर का तुमच्याकडे प्रश्नकर्ती व्यक्ती आली आणि तिची जन्मतारीख 17, 8 आणि 26 असेल, 17 1 अधिक 7 बरोबर 8, 8 नुसता म्हणजे 8 आणि 2 अधिक 6 बरोबर पुन्हा 8च आकडा येतो, म्हणजे ती शनीची संख्या आहे. अशा वेळेला जर का तिला 7.5 सुरू आहे किंवा तिचे प्रश्न तीव्र स्वरूपाचे आहेत आणि ह्यातही जर स्ट्रेंथ हे कार्ड समोर आलं तर काय, अशा वेळेला तुम्हीही घाबरून जाऊ नका. कारण तुम्हाला दिलासा द्यायचा आहे तो समोरच्या व्यक्तीला, आणि तिला हे सांगण्याच्या भानगडीतच पडायचं नाही आहे की 8 आकड्याचं कार्ड आलेलं आहे शनीला डिनोट करणारं. कारण स्ट्रेंथ कार्ड काय म्हणतंय, इन्नर पॉवर दाखवते, ते कंपॅशन, सेल्फ अवेअरनेस, शांतपणा, स्थिर खंबीर स्त्रीची वृत्ती, तिच्या अंगरख्यातून, तिच्या पेहरावातून प्रतीत होणारी, जिच्या पेहरावाचा रंग आहे व्हाईट म्हणजे पांढरा, हे सगळं त्या कार्डमध्ये आहे. आणि शिवाय ती सिंहाचे दात मोजते त्याच्या जबडा उघडून, म्हणजे केवढी पॉवर आहे बघा त्या कार्डमध्ये. तर शांत राहायचं आहे, समोरच्या व्यक्तीला पुन्हा 1.25 महिन्यांनी बोलवायचं आहे, म्हणजे 45 दिवसांनी सेकंड टॅरो रीडिंग करायला. तोपर्यंत तिला उपाय द्यायचा आहे. शनी महात्म्य वाचण्यासारखं आहे. एखाद्याला शनिवारचे उपास द्या, काही नाही तर हनुमंताचं दर्शन, किंवा अगदी काही नाही तर घोरात कष्ट उद्धरण स्तोत्र आहे, आपले थोरले महाराज किंवा टेंबेस्वामी महाराज ज्यांना म्हणतात त्यांनी हे रचलेलं अतिशय प्रभावी स्तोत्र. यातला एखादा उपाय त्या व्यक्तीला, जितकी ती व्यग्र असेल तिच्या कामामध्ये, त्याप्रमाणे 5 मिनटं स्वतःसाठी काढून त्या व्यक्तीला हा उपाय द्यावा आणि पुन्हा 45 दिवसांनी बोलवावं त्या व्यक्तीला. टॅरोचे मी बेसिक आणि ॲडव्हान्स असे दोन्ही कोर्स केले आणि ते कोर्स केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की कोर्स करण्यापेक्षा त्याची रिच्युअल्स केल्यानंतर टॅरोशी रोज गप्पा मारणं, एक वही करून त्यातले बारकावे जे काही आहेत ते लिहून काढणं, 1दा 2दा 3दा, म्हणजे आपली उजळणी होते, आपल्या लक्षात राहतं.
समोरच्याला उत्तर देताना आपला आत्मविश्वास वाढतो. हे जेवढं करता येईल. आणि पहिली जी व्यक्ती आहे, पहिला क्लायंट आहे, त्याच्याकडनं आपल्याला एनर्जी एक्सचेंज किती मिळालं हे महत्त्वाचं नाही, तर आपण ज्या आत्मविश्वासाने त्या व्यक्तीशी बोललो ते फार महत्त्वाचं आहे. तिला दिलासा दिला ते महत्त्वाचं आहे. म्हणजे आपोआपच आपल्याकडे मनी फ्लो येतो, एवढं नक्की. कारण टॅरो हे श्रीमंत करणारी गोष्ट आहे. टॅरो कार्ड्स आपल्याला श्रीमंत करतात, क्लॅरिटी देतात, आपला आत्मविश्वास वाढवतात, अशी ही टॅरो कार्ड्स आहेत. रिच्युअल्समध्ये काय येतं तर एखाद्या शुभ दिनी तुम्ही टॅरो कार्ड आणल्यानंतर देवघरात ठेवून त्याची पूजा करायची आहे. त्याच्यानंतर अधेमध्ये तुम्ही ती पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात ठेवायची आहेत. त्यांना धूप दीप अगरबत्ती दाखवायची. त्याच्यानंतर सुरुवातीचे 21 दिवस ती आपल्या उशीखाली घेऊन झोपायचं आहे. त्यांच्याशी छान गप्पा मारायच्या. जशी आपण छोट्या मुलांची किंवा आपल्या घरातल्या एखाद्या पेटची किंवा आवडत्या वस्तूची काळजी घेऊ तशी टॅरोची काळजी घ्यायची आहे. टॅरोना पवित्र स्थानी ठेवायचं आहे. तिथे शक्यतो इतर कोणाचा हात लागता कामा नाही, कारण प्रत्येकाची एनर्जी वेगळी असते. आणि ऑकल्ट सायन्सवाल्यांना हे माहिती आहे की प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टीमधून एनर्जी वाहते. आपल्याला हिंदू धर्मामध्ये भक्त प्रल्हादाची गोष्ट माहितीच आहे. खांबातून नृसिंह प्रगट झाले आणि त्यांनी हिरण्यकश्यपूचा वध केला. म्हणजे खांबातही ती शक्ती आहे. तर टॅरोना जपा. तुम्हाला जर का अभ्यास करायचा असेल, समजून घ्यायचं असेल, तर आणखीन काही प्रश्न असतील तुमचे तर जरूर कमेंटमध्ये लिहा. एक वही करा स्वतंत्र. चांगला दिवस बघा. वाटलं तर गुरुवारी सुरुवात करा. आणि सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींची नोंद ठेवा. चित्रांमध्ये काय दिसतं त्याची नोंद ठेवा. आणि एक उत्तम टॅरो रीडर होण्याचा प्रयत्न करा. मग पैसा तर आपोआपच तुमच्याकडे चालत येईल. धन्यवाद. राधाश्रीचे बोल ऐकत राहा, पाहत राहा. टॅरोचा कोर्स, अर्थ आणि मला जे काही सांगायला जमते ते सांगण्याचा या माध्यमातून मी प्रयत्न करत आहे. धन्यवाद.